वर्धा शहरातील स्टेशन फैल परिसरात एका युवकाने प्रेयसीला विहिरीत ढकलल्याची घटना 3 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली। सावंगी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीला गाडीवर घेऊन युवक वर्ध्याच्या स्टेशन फैल परिसरात आला। यावेळी दोघेही एका विहिरीजवळ उभे असताना दोघात वाद झाला। अचानक या शाब्दिक वादादरम्यान युवकाने तरुणीला विहिरीत ढकलले। तरुणीच्या व मैत्रिणीच्या ओरडण्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि तिला कसेबसे विहिरीच्या बाहेर काढले। तरुणी बचावली असून तिला सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदर युवकाकडून तरुणीवर अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सावंगी पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। त्या ठिकाणी एमएलसीला आमचे अधिकारी जाऊन तिथं विचारपूस केली असता तिला घरून दुचाकीवर बसून किडनॅपिंग करून तिला सोबत घेऊन गेलं। त्यानंतर तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले अगोदरल्या रात्री आणि तिला त्याच ठिकाणी स्टेशन फैल एरियातील ठिकाणी तिला विहिरीत ढकलण्यात आलं। घटनास्थळावर आजूबाजूच्या काही लोकांनी तिला वाचवलं आणि दवाखान्यात दाखल केलं। उपचारादरम्यान तिची प्रकृती ठीक आहे, त्यानुसार पोलिसांची चर्चा करून पोलीस सावंगी या ठिकाणी 3 एप्रिल 2025 अपहरण, गुन्ह्याचा प्रयत्न आणि दुष्कर्म केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला सावंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास आम्ही स्वतः ठाणेदार या ठिकाणी करत आहे। धन्यवाद। पुलिस स्टेशन सावंगी में जिला वर्धा यहाँ पे एक एमएलसी कल दोपहर के दरमियान प्राप्त हुई थी। आचार्य विनोद क्राइम मुख्यालय से एक लड़की को किडनैपिंग करके लेके गए, उसके कोई रात उसके साथ दुष्कर्म किया गया और उसको कुएं में ढकल दिया गया। वहाँ पे जाने के बाद हमारे अधिकारी ने छानबीन की और इसके तहत वरिष्ठ अधिकारी को पूछ के उनके मार्गदर्शन में गुना दाखिल किया गया, जिसमें कि अपहरण करना, किडनैपिंग प्लस जान से मारने का प्रयत्न और दुष्कर्म करने का प्रयत्न, ऐसा एक ऑफेंस रजिस्टर किया गया है। आरोपी को सावंगी पुलिस ने ताबे में लिया है, अभी तपास चल रहा है। धन्यवाद।